अमोल, उद्या आपल्याला तुझ्या सासरवाडीला जायचं आहे. तुझ्या मेव्हण्याचं लग्न आहे, लक्षात आहे ना? सिंधुताई मुलाला म्हणाल्या. अमोलने चिडचिडी स्वरात उत्तर दिलं, आई, जाण्याची काय गरज आहे? तुला सगळं माहीत आहे ना बाळा? सिंधुताई शांतपणे म्हणाल्या, मला सगळं माहीत आहे, पण जोपर्यंत नातं आहे तोपर्यंत नातेसंबंध निभवावेच लागतात. शिवाय निमंत्रण त्यांच्या बाजूने आले म्हणून जाणं भागच आहे. आई, त्यांनी लोकांना दाखवण्यासाठी सगळं केलं असेल तर मग आपणही लोकांना दाखवण्यासाठी जाऊया, त्या हसत म्हणाल्या. उद्या वेळेवर घरी ये, आपण तिघं, मी, तुझे बाबा आणि तू एकत्र जाऊया. ठीक आहे आई, येतो, असं म्हणत अमोल आपल्या खोलीत गेला. दुसऱ्या दिवशी अमोल ऑफिसहून परतला तेव्हा सिंधुताई आणि भीमरावजी तयार बसले होते. तो आला तसं तिघं लग्नाला निघाले. लग्नस्थळी पोहोचताच अमोलला पाहून बायका कुजबुजू लागल्या. अहो, जावई बापूही आलेत. अरे, आलेच पाहिजेत ना, लग्न आहे. पण ऐकलंय दोघांचा घटस्फोट होतोय म्हणे. कोर्टात केस चालू आहे. त्यांना 3 वर्षाचा मुलगाही आहे ग. पण काय काळ आला आहे, लोकांना संसार उद्ध्वस्त करायला वेळच लागत नाही. 5 वर्षांनी अचानक घटस्फोट घ्यायची काय गरज पडली कोण जाणे. अमोलला तर लग्न करायचं नव्हतं म्हणे. आई वडिलांच्या आग्रह खातरच केलं, नाहीतर त्याचं मन नव्हतं. आता तर दुसऱ्या शहरात एका मुलीसोबत राहतो म्हणे, तेही लग्नाशिवाय. म्हणूनच अमृता माहेरी आली असावी. पण यात अमृताची चूक आहे ग. माहेरी यायचं काय कारण होतं? नवरा बायकोत असं थोडंफार होतंच की. मला वाटतं अमृता काही कमी नाही. माहेरी बसून नोकरी करते, रोज बाहेर फिरते, वेगवेगळ्या लोकांना भेटते. असं करून संसार चालतो का? हो ग, टाळी एकाच हाताने वाजत नाही, दोघांची चूकच असते. अगं, मला तर अमोल बरोबर वाटतो, एक बाई ठामपणे म्हणाली. अमृता तर म्हणते, मी माझ्या कमाईवर खाईन, माझ्या लेकराला मीच वाढवेन. हे योग्य आहे का? का नाही योग्य? शेजारी बसलेली दुसरी बाई म्हणाली. आजच्या मुली पुरुषांइतकंच काम करतात. अगं, ते मोठ्या शहरात चालतं, आपलं हे छोटंसं गाव, मध्यमवर्गीय घरं, इथं असं नवऱ्याला सोडून नोकरी करणं शोभत नाही ग. नाहीतर पुढची पिढी बिघडेल. मुलं शिकतील काय? की नवरा बायकोत वाद झाला की माहेरी पळायचं? अगं ताई, आपल्याला काय करायचं आहे त्यांच्या संसाराशी? एका बाईने शेवटी शांतपणे म्हटलं. त्या एका वाक्यानं सगळ्या बायका गप्प बसल्या. या सगळ्या बायका लग्नातल्या पाहुण्या, ज्यांना ना अमोल नीट माहीत होता ना अमृता, पण चुगल्या करण्यात मात्र त्या सगळ्या पारंगत होत्या. अमृता मात्र भावाच्या लग्नाच्या गडबडीत व्यस्त होती. तिचं लक्ष ना कोणाकडे होतं ना कुणाच्या बोलण्याकडे. पण अमोलच्या कानावर त्या सगळ्या चर्चा गेल्या होत्या आणि त्याला स्पष्ट जाणवत होतं, अमृताच्या चारित्र्यावर बोटं ठेवली जात आहेत. खरं म्हणजे या सगळ्यात अमृताची काहीच चूक नव्हती. कारण अमोलचं लग्नच त्याच्या मनाविरुद्ध झालं होतं. तो मोठ्या शहरात नोकरी करत होता. त्याचं स्वप्न होतं त्याच्यासारखंच आधुनिक, आत्मविश्वासी आणि उच्च शिक्षित जीवनसाथी असावी. पण अमृता होती एका छोट्या उपनगरातली मध्यमवर्गीय कुटुंबातली साधी, शांत स्वभावाची मुलगी. अमोलचं आई वडिलांच्या पुढे काहीच चालत नव्हतं. त्यांच्या आग्रहाखातर त्याने लग्न केलं, पण त्या नात्यात सुरुवातीपासूनच जवळकी नव्हती. अमोलच्या मानसिकतेमुळे त्याला अमृताला कधी समजून घेण्याची संधीच मिळाली नाही आणि तिथूनच त्यांचा संसार हळूहळू कोसळायला लागला. अमृता शांत अबोल स्वभावाची मुलगी होती. विरोध करण्याची वृत्ती तिच्यात नव्हतीच. अशा 2 वर्षे कशी निघून गेली कळलंच नाही आणि मग त्यांच्या आयुष्यात छोट्या लेकराचं आगमन झालं. तरीसुद्धा अमृताने आशा सोडली नव्हती. तिच्या मनात अजूनही एक किरण होता. कदाचित अमोल कधीतरी बदलेल, तिच्याशी थोडं प्रेमानं वागेल. पण तसं काही झालं नाही. मुलाच्या जबाबदारीमुळे अमोल आणखीनच चिडचिडी झाला. घरी येणं जाणं कमी झालं आणि बोलणं झालं तरी ते तणावाचंच. तो आता प्रज्ञासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. तीच प्रज्ञा
जिच्याशी तो एकेकाळी लग्न करायचं म्हणत होता. दुसऱ्या बाजूला प्रज्ञाही आता लग्नासाठी त्याच्यावर दबाव आणू लागली होती. कारण ती किती दिवस आपल्या आई-वडिलांना खोट्या कारणांनी टाळणार होती. शेवटी त्या दबावाखाली अमोलने एका दिवशी घटस्फोटाचे कागद तयार करून घेतले. अमृताचं मत विचारलं नाही, सहमती घेतली नाही आणि घरच्यांनाही त्यांच्या सततच्या भांडणांचा कंटाळा आला असल्याने कुणीही विशेष हस्तक्षेप केला नाही. जेव्हा न्यायालयातून सांगितलं गेलं की फक्त 1 महिन्यानंतर घटस्फोट मिळेल, तेव्हा काही बायकांच्या बोलण्याने अमोलच्या मनात एक जखम खोलवर ठसली. तो जरी या नात्यात कधी आनंदी नव्हता, तरी त्याला माहीत होतं अमृताची चूक काहीच नव्हती. तो मुद्दाम तिच्यावर ओरडायचा, छोट्या गोष्टींवरून भांडायचा, फक्त या नात्यातून सुटका मिळवण्यासाठी. पण या सुटकेच्या प्रयत्नात तो विसरला की ती स्त्री जी त्याच्यावर निःशब्द प्रेम करत होती, ती आयुष्यभर या अपमानाची शिक्षा भोगणार आहे. त्या जाणीवेने त्याच्या मनात अपराधीपणाचं ओझं दाटून आलं. त्याला पहिल्यांदाच उमगलं, आपल्या स्वार्थी निर्णयामुळे अमृताचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. लग्नकार्य संपलं, सगळे निघून गेले, पण अमोलच्या चेहऱ्यावरचे विचार थांबत नव्हते. दुसऱ्याच दिवशी त्याने अमृताला फोन केला. अमृता, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे, भेटशील का? अमृताने शांतपणे उत्तर दिलं, आत्ता भेटणं अवघड होईल. घरात पाहुणे आहेत आणि लग्नानंतर बरीच कामं पडली आहेत. अमोलच्या आग्रहाला ती शेवटी नकार देऊ शकली नाही आणि दुसऱ्या दिवशी ठरलेल्या ठिकाणी पोहोचली. तो आधीच तिथे बसलेला होता. अमृताला पाहताच त्याने विचारलं, अमृता, तू ठीक आहेस ना? अमृताने फक्त मान हलवली. हो. ना ती जास्त बोलू इच्छित होती, ना स्वतःला उघड करू इच्छित होती. कदाचित आता ज्या नात्यात ते दोघं उभे होते, त्यात ती स्वतःची कमकुवत बाजू दाखवू इच्छित नव्हती. थोडी शांतता पसरली. मग अमृतानं विचारलं, मला भेटायला का बोलावलं तुम्ही? अमोल म्हणाला, अमृता, खरं सांग, तू खरंच ठीक आहेस ना? घरात काही त्रास नाही ना? अमृता हलकं हसली. नाही, त्रास कसा असणार? ते माझंच घर आहे. म्हणजे आयुष्य कसं चाललंय? ती म्हणाली, जसं आधी चाललंय तसंच. आणि तुमचं? मी पण ठीक आहे. त्या लग्नाला आलो होतो, पण बोलायला वेळच मिळाला नाही, म्हणून वाटलं तुझी विचारपूस करावी. अमृताने शांतपणे उत्तर दिलं, तसं काही नाही, मी इथंच एक छोटीशी नोकरी करते. बरं झालं, अमोल म्हणाला. शिक्षण उपयोगी आलं? अमृताने नजरेतून टोमणा मारत म्हणाली, हो, शिक्षणच एक आहे जे आयुष्यात उपयोगी आलं. माणसांकडून तर सगळी अपेक्षा संपलीत. हा तिचा शब्द न मावणारा टोमणा अमोलच्या हृदयाला थेट भिडला. पण तो आधीच अपराधीपणाने जखमी झालेला होता, म्हणून गप्प राहिला. थोड्या वेळाने अमृताने विचारलं, आता काही आणखी बोलायचं होतं का? नसेल तर मी निघते. नाही, फक्त तुझी विचारपूस करायची होती. तू ठीक आहेस एवढं समजलं म्हणजे झालं. ठीक आहे, मग मी निघते. अमृता उठली, वळली आणि हळूवार पावलांनी दूर निघून गेली. दुसऱ्याच दिवशी अमोल परत आपल्या शहरात आला, जिथं प्रज्ञा त्याची वाट पाहत होती. दोघं बऱ्याच वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते, एकत्र कामही करत होते. पण आता जो अमोल तिच्यासमोर उभा होता, तोच नव्हता. त्याच्या डोळ्यामध्ये रिकामेपणा होता, चेहऱ्यावर अपराधीपणाचं ओझं. काहीतरी तुटलं होतं त्याच्या आत आणि प्रज्ञाला ते स्पष्ट जाणवत होतं. प्रज्ञाने 2-3दा विचारलंही, अमोल, काही त्रास आहे का? पण अमोलने तो विषय कौशल्याने टाळला. प्रज्ञाने मनाशीच ठरवलं, कदाचित कोर्टात घटस्फोटाची केस सुरू आहे, त्याचं ओझं मनावर असेल. घरी गेला असताना आई वडिलांशी काहीतरी बोलणं झालं असेल, लोकांनी काहीतरी उलटसुलट बोललं असेल, असा विचार करून ती शांत झाली. कारण तिच्या मनात फक्त एकच समाधान होतं की आता घटस्फोटानंतर ती आणि अमोल विवाहबंधनात अडकतील. घरच्यांचीही तयारी होती, म्हणून या नात्याला आता काहीच अडथळा उरणार नाही, असंच तिला वाटत होतं. पण अमोलच्या मनाच्या गाभ्यात काय चाललं होतं हे कुणालाच कळत नव्हतं.
स्वतःलाही तो समजू शकत नव्हता की एवढं अस्वस्थ का वाटतंय. अमृताला सोडल्याचं दुःख त्याला का छळतंय. 5 वर्षे त्या नात्यात तो कधी मनापासून जगला नाही. मग आता ही हुरहुर का? हा अपराधीपणा का? दुसऱ्या बाजूला या सगळ्या घडामोडीपासून पूर्णपणे दूर अमृता आता स्वतःच्या आणि आपल्या मुलाच्या भविष्यावर लक्ष केंद्रित करत होती. शेजाऱ्यांच्या व्यंगपूर्ण बोलण्याकडे ती दररोज कानाडोळा करत होती. त्यामुळे तिला त्या गल्लीपासून, त्या लोकांपासून दूर जावंसं वाटत होतं. तिनं आपल्या नशिबाला स्वीकारलं आणि भविष्यावर लक्ष केंद्रित केलं. शेवटी तिच्या खांद्यावर एका मुलाची जबाबदारी होती. ती कोलमडून चालणारी नव्हती. तिला ठाम उभं राहायचं होतं आणि देवानेही तिची साथ दिली. तिनं नोकरीसाठी अनेक ठिकाणी अर्ज केले होते आणि त्यातील एका ठिकाणी तिची निवड झाली. नोकरी मिळाली, पण नशिबाने पुन्हा एक छोटा खेळ केला. तिचं ऑफिस आणि अमोलचं ऑफिस एकमेकांच्या जवळ निघालं. म्हणजे रोजची भेट अनिवार्यच होती. तरीसुद्धा अमृताने स्वतःला सावरलं. मी आता मागे वळणार नाही. काहीतरी करून दाखवायचं आहे. ती आपल्या मुलासह एका छोट्या भाड्याच्या घरात राहायला गेली. मुलगा दिवसभर डे केअरमध्ये असायचा. घरातील कामांसाठी तिनं एक मोलकरीण ठेवली होती. पगार चांगला होता, स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी पुरेसा. या कठीण काळात अमृतानं स्वतःला ज्या पद्धतीने सावरलं होतं ते खरंच कौतुकास्पद होतं. गेल्या 5 वर्षांच्या संघर्षानं ती मनाने पोलादी झाली होती. तो संघर्ष म्हणजे तिचं मन, विचार आणि भावनांची रोजची झुंज. एकाकीपणाविरुद्ध, अवहेलनेविरुद्ध आणि नियतीविरुद्ध हा काळ तिच्यासाठी अजिबात सोपा नव्हता. पण सगळे द्वंद्व बाजूला ठेवून तिनं स्वतःला कामात गुंतवलं आणि मुलाच्या संगोपनात स्वतःचं जग शोधलं. दुसऱ्या बाजूला अमोल मात्र या सगळ्या परिस्थितीत अधिकच अडकत चालला होता. त्याने वकिलांमार्फत घटस्फोटाची तारीख थोडी पुढे ढकलून घेतली. कारण खरं सांगायचं तर घटस्फोट घेणं हे कागदावरचं प्रकरण नसतं, ते मन फोडणारं असतं. न्यायालयही काही वेळा दाम्पत्याला संधी देतं आपलं नातं पुन्हा उभं करायला, नव्याने जगायला आणि समजून घ्यायला. कारण जेव्हा एखादं नातं न्यायालयाच्या दारापर्यंत येतं तेव्हा त्यामागं काहीतरी खोल दुःख असतंच. अमोलच्या या निर्णयानं घरातले सगळे सुखावले, पण प्रज्ञेची मात्र अवस्था विचित्र झाली. तिला जाणवू लागलं अमोल तिच्या हातातून निसटतोय. का कोण जाणे, पण ती आतून खात्रीने जाणत होती की अमोलचं तिच्याशी असलेलं नातं आता आधीसारखं राहिलेलं नाही. तरीही तिच्या मनात एक ओढ होती. लग्न झालं नसलं तरी प्रेम तर आहेच ना. पण हे प्रेम आता एखाद्या कोरड्या झाडासारखं झालं होतं, ज्यावर भावना उरल्या होत्या पण फुलं नव्हती. इकडे अमृता या सगळ्यांपासून अजूनही अनभिन्न होती. तिला वाटलं कदाचित काही कारणास्तव अमोलनं घटस्फोटाची तारीख पुढे ढकलली असेल. ती या विचारांपासून दूर राहून आपल्या नव्या आयुष्यात स्थिर होण्याचा प्रयत्न करत होती. कारण हेच तर जीवन, जे दररोज आपल्याला वेगवेगळे रंग दाखवतं. कधी काळे, कधी उजळ, आणि आपल्याला ते सगळं पाहणं भागच पडतं. आयुष्य आपल्याकडे दुर्लक्ष करत नाही, मग आपण त्याच्याकडे का करावं? जीवनात 2च मार्ग असतात, एक म्हणजे तुटून कोसळणं आणि दुसरा म्हणजे धैर्याने निखरणं. हे पूर्णपणे मनाच्या सामर्थ्यावर अवलंबून असतं की आपण परिस्थितीशी किती शहाणपणाने सामना करू शकतो. यावेळी जेव्हा अमोल घरी गेला तेव्हा आई वडिलांनी थेट विचारलं, बाळा सगळं ठीक आहे ना? घटस्फोटाचं काय झालं? अमोलने शांतपणे उत्तर दिलं, सगळं ठीक आहे, पण अजून काही ठरवलं नाही. तो स्वतःच संभ्रमात होता. मग इतरांना काय उत्तर देणार? तरीही धीर एकवटून त्याने आपल्या मनात दडवलेल्या सगळ्या भावना आई वडिलांसमोर उघड केला. त्यालाही आता जाणवू लागलं होतं की घटस्फोट घेणं इतकं सोपं नाही. आई वडील तर सुरुवातीपासूनच या घटस्फोटाच्या विरोधात होते. त्यांनी ठामपणे सांगितलं, आम्ही अमृताशी बोलू. नाही आई, एकदा मला स्वतः बोलू द्या, मग तुम्ही बोला. अजून अमृता या गोष्टीपासून पूर्णपणे अनभिन्न आहे. तुम्ही अचानक बोला तर तिच्यासाठी विश्वास ठेवणं कठीण होईल.
असं म्हणत अमोलने आईला थांबवले. पण त्याच वेळी त्याच्या मनात प्रज्ञेची चिंता डोकावू लागली. 5 वर्षापासून ती त्याची वाट बघत होती. दोघं एकत्र राहत होते. जरी अमोलचं लग्न अमृताशी झालं असलं तरी संसार त्याने प्रज्ञेसोबतच थाटला होता. आता तिला तो काय उत्तर देणार? ही सगळी परिस्थिती तिला कशी समजावून सांगणार? ही कोंडी, हा गोंधळ प्रज्ञा समजू शकेल का? अमोलच्या चुका ती माफ करेल का? हो, हे खरं होतं की अमोल विवाहित आहे हे प्रज्ञेला माहीत असूनही ती त्याच्याशी नातं जोडून होती. पण सुरुवातीपासूनच दोघांमध्ये ठरलं होतं की एक दिवस अमोल अमृताला घटस्फोट देऊन प्रज्ञेशी लग्न करेल. पण प्रज्ञेवर घर तोडण्याचा आरोप ठेवणं योग्य नव्हतं. ती फक्त अमोलच्या शब्दांवर, त्याच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून त्याच्यासोबत राहत होती. पण आता तो तिला काय सांगणार? मी अजून अमृताला घटस्फोट द्यायचा निर्णय घेतलेला नाही, हे इतकं सहज सांगता येईल का? अचानक काय झालं की त्याने अमृताला घटस्फोट न देण्याचं ठरवलं? पण आता अमोलला जाणवू लागलं की तो दुहेरी जीवन जगू शकत नाही. दुसऱ्या दिवशी ऑफिसचा वेळ संपताच त्याने प्रज्ञेला सांगितलं, प्रज्ञा, मला थोडं काम आहे. तू आधी घरी जा, मी थोड्या वेळात येतो. प्रज्ञा काही न बोलता शांतपणे निघून गेली. अमोलच्या बदललेल्या वागण्यामुळे ती थोडी चिंतेत होती. पण त्याच्या मनाची स्थिती तिला ओळखता येत होती. तिला माहीत होतं घटस्फोट घेणं जरी सोपं असलं तरी या प्रक्रियेतून जाणं फार अवघड असतं. आज घटस्फोट सामान्य झाला असला तरी सामाजिक आणि कौटुंबिक दबाव अजूनही सहन करावा लागतो, हे सगळं प्रज्ञेला नीट ठाऊक होतं. म्हणूनच तिने ठरवलं अमोलला थोडा वेळ द्यायचा. दुसरीकडे अमृता जशी ऑफिसमधून बाहेर आली, तिला अमोल बाहेर उभा दिसला. पण ती गपचूप जायला तयार होती. पण अमोलने तिला रस्त्यातच थांबवलं आणि म्हणाला, मला तुझ्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. अमृता थोडी चकित झाली, पण धाडस करून म्हणाली, लवकर बोला, माझ्याकडे वेळ नाही. आज मुलाला घरी सोडून आले आहे आयाजवळ, मला लवकर निघायला हवं. मग ठीक आहे, आपण घरी जाऊया, अमोल म्हणाला. अमृताला त्याचं बोलणं ऐकून थोडं विचित्र वाटलं, पण ती जास्त विचार करू शकली नाही. फक्त हो म्हणून मान हलवून डोकं खाली केलं. कदाचित अमोलच्या समोर ज्या भावना ती अनुभवत होती त्या ती दाखवू इच्छित नव्हती. त्याला तिच्या हृदयात डोकावून पाहू द्यायचं नव्हतं. अमोल गाडीच्या दिशेने चालला. अमृतासुद्धा गाडीमध्ये बसली आणि दोघेही घराकडे निघाले. गाडीमध्ये विचित्र शांतता होती. एक वेगळ्याच प्रकारची शांती आणि गडद निःशब्दतेचं वातावरण कायम होतं. ना अमृता काही बोलत होती, ना अमोलला काही म्हणायचं धैर्य होतं. काही क्षणांच्या या शांततेनंतर अमोल हळूच म्हणाला, अमृता, मला आपल्या घटस्फोटाबाबत काही बोलायचं आहे. अमृता थोडी दचकली, पण आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवत शांततेने उत्तर दिलं, हो बोला. अमोल पुढे म्हणाला, अमृता, मला घटस्फोटाची केस परत घ्यायची आहे. पण का? अमृताला अजून एक धक्का बसला. अमोल जवळ त्वरित उत्तर नव्हतं. तरी त्याने आपल्या मनातील भावना आणि पश्चाताप शब्दात व्यक्त करत म्हणाला, अमृता, आय एम सॉरी. मी माझ्या सर्व चुकांसाठी तुझी माफी मागतो. मला माहीत आहे की गेल्या 5 वर्षात तुला खूपच कष्टाने दिवस काढावे लागले. माझ्या थंड वागणुकीमुळे आणि त्या व्यवहारामुळे तुला त्रास झाला आणि म्हणूनच तू मला घटस्फोटाची केस फाईल करण्यापासून थांबवू शकली नाहीस. मी मान्य करतो अमृता, मी तुझ्या अपेक्षांवर उभा राहू शकलो नाही. मी माझं कर्तव्य नीट पार पाडलं नाही. पण आता मी बदललो आहे. जे काही बिघडलं आहे ते सगळं मी दुरुस्त करीन. पण अमृता, हा घटस्फोट इतका सोपा नाही. तुझ्यापासून वेगळं झाल्यानंतर मला उमगलं की माझं खरं सुख, माझा आनंद तुझ्याबरोबर आहे, आपल्या मुलाबरोबर आहे. तू मला अजून एक संधी देऊ शकत नाहीस का? आणि तसंही
माझ्या आणि तुझ्या दोन्हीही कुटुंबियांना हेच हवं आहे. अमृता अजूनही निशब्द बसली होती. तिने विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता जणू हरवली होती. ती आता पूर्णपणे थकली होती. घटस्फोट होणारच होता. मग आज अचानक असं काय बदललं हा प्रश्न तिच्या विचारांच्या पलीकडचा होता. पण प्रज्ञेचा विचार येताच ती म्हणाली, पण अमोल, प्रज्ञा तिचं काय? अमोल शांतपणे म्हणाला, अमृता, मी तिच्याशी बोलतो. तेव्हा अमृता हळू आवाजात म्हणाली, ठीक आहे, आधी तुम्ही प्रज्ञेशी बोलून घ्या. ती गेल्या 5 वर्षांपासून तुमची वाट पाहत आहे. तुम्ही नेहमी उलटच केलं आहे. जेव्हा पहिलं स्थान माझं असायला हवं होतं तेव्हा तुम्ही मला नेहमी दुसऱ्या स्थानावर ठेवलंत आणि आज जेव्हा पहिलं स्थान प्रज्ञाचं आहे तेव्हा आता मला पहिल्या स्थानावर ठेवत आहात. आता तुम्ही प्रज्ञेला अधिक महत्त्व द्या, कारण यावेळी तुमच्या निर्णयामुळे तिचं आयुष्य अधिक प्रभावित होणार आहे. माझा घटस्फोट तर ठरलेलाच आहे आणि मी त्याला माझं नशीब समजलं आहे. प्रज्ञेशी बोलणं महत्त्वाचं आहे अमोल. सुरुवातीला स्वतः ठरवा, तुम्हाला आयुष्यभर कोणाबरोबर बांधून राहायचं आहे आणि मगच माझ्याशी बोलायला या. मला आता कोणत्याही द्विधा अवस्थेत अडकून राहायचं नाही. मी या भवंडरातून खूप कष्टाने स्वतःला सावरलं आहे आणि आज तुम्ही पुन्हा एकदा मला त्याच द्विधा अवस्थेत ढकलत आहात. इतकं बोलून अमृता गाडीतून उतरली. माहीत नाही एवढं धाडस तिच्यात कुठून आलं. कदाचित कोणत्या आवेगात ती हे सगळं बोलून गेली होती. पण तिनं जे काही म्हटलं त्यातला एकही शब्द खोटा नव्हता. त्या भावना होत्या ज्या ती कित्येक वर्षांपासून आपल्या मनात दाबून ठेवत होती आणि आज त्या भावना एखाद्या ज्वालामुखीसारख्या फुटल्या होत्या. तिला राग तेव्हा आला जेव्हा तिने ऐकलं की अमोलने अजूनही प्रज्ञाला याबद्दल काहीच सांगितलं नव्हतं. तो कसा काय एकटाच 2 स्त्रियांच्या आयुष्याचा निर्णय घेऊ शकतो? त्याला का नाही समजत की सगळे निर्णय घेण्याचा अधिकार फक्त त्याच्याकडे नाही? त्याच्या प्रत्येक निर्णयामुळे दुसऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त होतंय आणि त्याला अजूनही हे जाणवत नाही. गाडी घरासमोर येऊन थांबली होती. अमृताने बेल्ट काढला आणि निशब्दपणे गाडीतून उतरली. अमोल मात्र तिचं बोलणं ऐकून गप्प बसला होता, जणू भूतासारखा. तो फक्त तिला जाताना बघत राहिला. अमृताने घरात शिरताच दरवाजा बंद केला, पण अमोल गाडीतच बसून त्या बंद दरवाजाकडे पाहत राहिला, जो अमृताने बंद केला होता. अमृताची काहीच चूक नव्हती. तिने आपलं मन, आपले दरवाजे अमोलसाठी नेहमी खुले ठेवले होते. पण अमोलच होता जो त्या मनाच्या दारात प्रवेश करू शकला नाही. आणि आता त्याच्यात एवढंही धाडस उरलं नव्हतं की तो आत जाऊन आपल्या मुलाला हक्काने भेटेल. तो गाडीत बसून शून्यात नजर लावून बसला होता. डोळ्यात पाणी आलं होतं, पण ते पाहायला कोणीच नव्हतं. ज्या वेदना, जे दुःख त्याच्या छातीत उसळलं होतं ते समजून घेणारंही कोणी नव्हतं. मग त्याने गाडी प्रज्ञाकडे वळवली. तोच मार्ग जो त्याला पूर्वी नेहमी सोपा आणि शांत वाटायचा, पण आज त्या परिचित मार्गावरून जात असताना त्याला कोणतीही शांती जाणवत नव्हती. विचार आला, कदाचित त्या दिवशीच प्रज्ञाला सोडलं असतं, ज्या दिवशी अमृताशी लग्न झालं तर मी तिला खोटी आशा दाखवली नसती. आज स्वतःसाठी मार्ग बदलणं त्याच्यासाठी अवघड झालं होतं. तो कोणत्या वाटेने जाईल आणि कोणासोबत हे ठरवणं कठीण झालं होतं. कदाचित त्याच्या नशिबात अजूनही शांती नव्हती आणि 2 स्त्रियांच्या आयुष्याचा दोष मात्र पूर्णपणे त्याच्यावरच होता. जिथे चूक फक्त त्याच्याकडेच बोट दाखवत होती. घरी पोहोचल्यावर अमोल म्हणाला, प्रज्ञा, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा प्रज्ञा स्वयंपाकघरातून बाहेर येत म्हणाली, बोल ना अमोल. अमोल थोडा संकोचत म्हणाला, प्रज्ञा, मला अमृता आणि माझ्या घटस्फोटाबद्दल महत्त्वाचं बोलायचं आहे. प्रज्ञाने अचानक आपली नजर वर केली. अमोलने मात्र पटकन आपली नजर दुसरीकडे वळवली. जणू तिच्या नजरेला नजर देण्याचं धाडस त्याच्याकडेच नव्हतं. प्रज्ञा थोडी थांबली, स्वतःला सावरलं आणि शांत स्वरात म्हणाली, अमोल, पुढे बोल. अमोलने धाडस एकवटलं आणि म्हणाला, प्रज्ञा, मला अमृताला घटस्फोट द्यायचा नाही. जर तू परवानगी दिलीस तर. प्रज्ञा क्षणभर स्तब्ध झाली. मग ती कटू स्वरात म्हणाली, लग्नाच्या वेळी तू माझी परवानगी घेतली होती का? जी आता घटस्फोट न घेण्याच्या निर्णयासाठी मागतो आहेस?
अमोलने तिच्याकडे विनवणीच्या नजरेने पाहत म्हटलं, प्रज्ञा, कृपया माझं बोलणं शांतपणे ऐक. माझं मन सध्या पूर्ण गोंधळलेलं आहे. ना मला झोप लागते, ना मनाला क्षणभरही शांतता मिळते. जणू एखाद्या वादळात अडकलो आहे. जेव्हा तुझ्या आनंदाकडे पाहतो तेव्हा अमृताशी केलेला अन्याय माझ्या नजरेसमोर येतो आणि जेव्हा अमृताशी न्याय करायचा विचार करतो तेव्हा तुझ्याशी अन्याय केल्यासारखं वाटतं. काहीच कळनासं झालंय मला प्रज्ञा. या चक्रव्यूहातून मला बाहेर काढ. या गुंतागुंतीत मी असं जगू शकत नाही. या भवऱ्याने माझं सगळंच हिरावून घेतलंय. हेल्प मी प्रज्ञा. मी आता हे सहन करू शकत नाही. तू सांग, मी काय करू? अमोलचं बोलणं ऐकून प्रज्ञा हादरली, पण तिनं स्वतःला सावरत शांत स्वरात उत्तर दिलं, हा सगळा तुला आधी विचार करायला हवा होता अमोल. आता मी यात काय करू शकते? माझ्या आई वडिलांना काय सांगू की अमोलने घटस्फोट न घेण्याचा निर्णय घेतला आहे? की सांगू माझ्यासाठी दुसरा मुलगा शोधा? कारण अमोल आता माझ्याशी लग्न करणार नाही. तुला माहिती आहे अमोल, घरी सगळ्यांना माहीत आहे की मी तुझ्यासोबत लिव्ह इनमध्ये राहते. त्या विषयावरून आधीच घरात किती वाद झालेत. मी आता कोणत्या तोंडाने त्यांना सांगू की मी आणि अमोल वेगळे होणार आहोत आणि आमचं लग्न होणार नाही? हे तुला खरंच इतकं सोपं वाटतं का? मी खूप कष्टाने त्यांना विश्वास दिला होता की तू अमृताला घटस्फोट देऊन माझ्याशी लग्न करशील. तू मला दिलेल्या त्या वचनाचं काय झालं? आता तुला अमृताबद्दलचा अन्याय आठवतो आहे, पण तू तिला कधी फसवलं होतंस का? नाही. तिला सुरुवातीपासूनच आपल्या नात्याबद्दल माहीत होतं. तू जेव्हा आठवड्यातले 4-5 दिवस माझ्याजवळ घालवत होतास तेव्हा तिला कळत नव्हतं का की तू कुठे जातोस, कुठे राहतोस? ती 5 वर्षांपासून कदाचित या विचारात जगत होती. आज नाहीतर उद्या हे लग्न मोडेलच. पण माझं काय अमोल? मी तर 5 वर्ष या एका आशेवर जगले की आपल्या नात्याला एक दिवस नाव मिळेल आणि आज सगळंच उलटं घडतंय. मी कधी असं स्वप्नातही विचार केला नव्हता की तू असं करू शकतोस. प्रज्ञेच्या या प्रश्नांना अमोलकडे काहीच उत्तर नव्हतं, कारण हेही तितकंच खरं होतं. प्रज्ञा 5 वर्षे फक्त त्याच्या शब्दांवर जगत होती, त्याच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून. ती खात्रीने जगत होती की एक दिवस हे नातं लग्नाच्या 7 वचनांनी बांधलं जाईल. अमोलने अमृता आणि प्रज्ञा दोघींचंही मत ऐकलं होतं. दोघींचाही दृष्टिकोन त्याला माहीत होता, पण त्याच्या मनाची अवस्था समजून घेणारं कोणी नव्हतं. जीवनात घेतलेलं एक चुकीचं पाऊल आता त्याच्यासाठी अखंड वेदनेचं कारण बनलं होतं. काही वेळापूर्वी स्वयंपाकघरात जेवण बनवत असलेली प्रज्ञा आता घराच्या कोपऱ्यात बसून अश्रूंनी भिजत होती. अर्धवट राहिलेलं जेवण तसंच पडलं होतं. ना अमोलला भूक होती, ना प्रज्ञेला. प्रज्ञेला ज्या गोष्टीची भीती वाटत होती तीच गोष्ट आज अमोलने स्पष्ट केली होती. ती अखंड रडत राहिली. अमोल कितीही समजावून सांगत होता तरी ती शांत होत होती आणि रडता रडता विचारांच्या तंद्रीत ती ठरवून बसली, उद्या मी अमृताशी बोलेन. आणि त्या विचारातच ती कधी झोपली ते तिलाही कळलं नाही. दुसऱ्या दिवशी प्रज्ञा लवकर ऑफिसला गेली आणि ऑफिसच्या बाहेर अमृताच्या येण्याची वाट पाहू लागली. जशी अमृता आली, प्रज्ञा म्हणाली, अमृता, मला तुझ्याशी बोलायचं आहे. अमृता थोडी घाईत म्हणाली, आत्ता नाही, ऑफिससाठी उशीर होतोय. ही माझी नवीन नोकरी आहे आणि मला कामाबद्दल कोणताही धोका पत्करायचा नाही. आपण संध्याकाळी बोलू. मलाही तुझ्याशी बोलायचं आहे. प्रज्ञा म्हणाली, ठीक आहे, तर मी तुझ्या ऑफिसनंतर वाट पाहीन. ठीक आहे, अमृता म्हणाली आणि दोघी आपापल्या कामावर निघून गेल्या. संध्याकाळी दोघी एका शांत ठिकाणी भेटल्या. ना अमृताला प्रज्ञेबद्दल काही तक्रार होती, ना प्रज्ञाला अमृताबद्दल. दोघींनाही एकमेकींचं सत्य आधीपासूनच माहीत होतं. कदाचित इतक्या काळापासून जे काही घडत आलं होतं त्याला त्यांनी नशिबाचा भाग म्हणूनच स्वीकारलं होतं. त्या एकमेकींना शत्रू मानत नव्हत्या, फक्त आपलं दुर्भाग्य म्हणून पाहत होत्या. त्या दोघी समोरासमोर बसल्या, पण संवाद कसा सुरू करावा हे दोघींनाही समजत नव्हतं. काही क्षण शांतता पसरली. मग अमृता म्हणाली, प्रज्ञा, तुला काही सांगायचं होतं ना? प्रज्ञा थोडा वेळ गप्प राहिली आणि मग हळू आवाजात म्हणाली, काल माझं आणि अमोलचं बोलणं झालं. थांब प्रज्ञा,
अमृता तिचं बोलणं मध्येच थांबवत म्हणाली, अमोल काय म्हणत होता हे नको सांगूस. आधी तू काय विचार करतेस तेच सांग. प्रज्ञाने खोल श्वास घेतला. तुला माहीत आहे ना अमृता, अमोल घटस्फोटाबद्दल बोलत होता. अमृता थोडा विचार करून म्हणाली, हो, माझ्याशीही बोलत होता तो. पण कदाचित त्याला अजून स्वतःच्या निर्णयापर्यंत पोहोचता आलेलं नाही. सध्या तो गोंधळात आहे. पण मला सांग, तुला माझ्याकडून नक्की काय हवं आहे? प्रज्ञेचे डोळे पाणावले. ती हळू आवाजात पण मनातल्या साचलेल्या वेदनेने म्हणाली, अमृता, एकदा माझ्या दृष्टिकोनातून विचार करून बघ. स्वतःला माझ्या जागी ठेव. कदाचित माझ्याकडून चूक झाली असेल, पण ती फक्त एक चूक होती. तुझं लग्न झाल्यानंतर आम्हाला दूर व्हायला हवं होतं, पण मी त्याच्यावर प्रेम करत होते आणि तोही माझ्यावर प्रेम करत होता. जेव्हा त्याने मला विश्वास दिला की आपण आयुष्यभर एकत्र राहू, तेव्हा मी त्याच्या शब्दांवर विश्वास ठेवला. त्यात माझी चूक होती का? ते आमचं पाप नव्हतं, नाही ना? तिचा आवाज थरथरला. मला त्याच्यापासून दूर व्हावं लागेल का आता? तो म्हणतो की त्याला तुला घटस्फोट द्यायचा नाही. मग माझं काय? माझं आयुष्य काय होणार आहे अमृता? मला काही समजत नाही. तू एकदा तरी या परिस्थितीत स्वतःला माझ्या जागी ठेवून बघ. माझं दुःख, माझं भय, माझ्या वेदना जाणून घे. का नियतीनेच ठरवून ठेवलंय की मी आणि अमोल वेगळे व्हावं? प्रज्ञा बोलत राहिली आणि तिच्या मनातले सगळे भावनांचे बांध तुटून वाहू लागले. अमृताच्या मनात तिची प्रत्येक गोष्ट घर करू लागली. कारण अमृता अशी स्त्री होती की स्वतःच्या इच्छांना नेहमी मागे ठेवून इतरांना प्राधान्य देत असे. तिला तिच्या हक्कांसाठी लढणं जमत नव्हतं, पण बरोबर गोष्ट बरोबर आणि चूक गोष्ट चूक हे सांगायला ती कधीच घाबरत नसे. म्हणूनच काल अमोलनं जेव्हा तिच्याशी घटस्फोटाबद्दल बोललं, तेव्हा तिचा पहिला प्रश्न प्रज्ञेबद्दलच होता. ती चांगलंच जाणून होती या निर्णयाचा परिणाम प्रज्ञेच्या आयुष्यावर किती खोल जाईल. अमृता शांत स्वरात म्हणाली, प्रज्ञा, तुला घाबरण्याची काहीच गरज नाही. तुझ्या दृष्टीने मी आधीच विचार केला आहे. मला माझं सुख दुसऱ्याच्या दुःखावर उभं करायचं नाही. खरं सांगायचं तर मला नेहमीच आनंद हे दुःखाच्या लिफाफ्यात गुंडाळून मिळाले आहेत. म्हणून दुसऱ्याच्या आयुष्यभराच्या अश्रूंवर उभ्या राहणाऱ्या त्या आनंदाला माझ्यासाठी काहीच किंमत नाही. काही निर्णय खूप कठीण असतात. कधी कधी ते आयुष्याचा संपूर्ण प्रवाह बदलवतात. पण तरीही मनावर दगड ठेवून ते घ्यावेच लागतात. ते आपल्या फायद्याचे असोत वा तोट्याचे, पण असे निर्णय आयुष्यभराचं मलाल राहू देत नाहीत. अमृता पुढे बोलत राहिली, आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी अमोलसाठी सगळं काही करीन. माहिती आहे प्रज्ञा, अमोल पहिल्यांदा स्वतःसाठी उभा राहिला आहे. आत्ता त्यालाही समजलंय की त्याला काय हवंय, काय जाणवतंय. त्याची काही स्वप्न आहेत, काही इच्छा आहेत, आणि तो ती सर्व कोणासमोर स्पष्टपणे व्यक्त करू शकतोय. जर आमच्या लग्नाच्या वेळीच त्यानं ठामपणे विरोध केला असता तर कदाचित आज आपलं आयुष्य इतकं गुंतागुंतीचं झालं नसतं. पण तेव्हा तो बोलू शकला नाही आणि आजही स्पष्ट बोलू शकत नाही. तरी आता मला कळलंय की त्याला नेमकं काय हवंय. मी मान्य करते, माझ्याबद्दल त्याचं वागणं नेहमीच थोडं कोरडं रखरखीत होतं, पण त्यानं कधीही आपली जबाबदारी टाळली नाही. तो कधी कधी कारणाविना ओरडला असेल, पण ते त्याच्या मनातल्या दडपलेल्या भावनांचं प्रतीक होतं, ज्याला कोणीही समजलं नाही. आपण त्याच्याकडून नेहमीच अपेक्षा का करतो की तो सगळ्यांचं ऐकेल, पण त्याची एकही इच्छा पूर्ण होणार नाही? का दरवेळी तोच बलिदान देणार? का त्याने नेहमी आपल्या आनंदाचा गळा घोटायचं? तू आज इतक्या सहजपणे स्वतःबद्दल बोलायला आलीस, स्वतःची चूक मान्य केलीस, दुःखाचं उत्तर दिलंस, पण त्याचं काय? त्यानंही न जाणे किती दिवस दुःख गिळून आयुष्य जगलं आहे. काल जेव्हा तो माझ्याशी बोला तेव्हा मी सुद्धा रागाने त्याच्यावर ओरडले, पण तो राग फक्त क्षणिक होता. मी त्याचा तिरस्कार करत नाही. चूक तर त्याच्या घरच्यांची सुद्धा आहे. त्यांनी त्याचं म्हणणं ऐकलं नाही. त्याची एकच इच्छा होती, तुझ्यासोबत संसार उभा करण्याची, पण ती सुद्धा त्याच्या आई वडिलांना मान्य नव्हती. मला माहीत आहे घटस्फोटाच्या निर्णयामुळे तुझं आयुष्य कसं प्रभावित होईल. मी पण स्त्री आहे, मला समजू शकतं प्रज्ञा.
यावेळी मी निर्णय फक्त अमोलसाठी घेत आहे, स्वतःसाठी नाही, प्रज्ञा चकित होऊन विचारली. आणि तो कोणता निर्णय आहे? अमृता हसत म्हणाली, वेळ आली की तुला कळेल, पण तू बिनधास्त राहा. यामुळे तुझं काही नुकसान होणार नाही. मला फक्त अमोलला पहिल्यांदाच खरा आनंद द्यायचा आहे. त्याने मोकळेपणाने, भीतीशिवाय सगळ्यांसमोर आपलं मन उघड करावं. माझा निर्णय आपल्या तिघांना या गुंतागुंतीच्या चक्रव्यूहातून बाहेर पडायला मदत करेल. तुला काळजी करण्याची गरज नाही. मी लवकरच अमोलशी बोलणार आहे. प्रज्ञा अजूनही चकित होती. पण तू काय करणार आहेस? कोणता निर्णय घेतला आहेस? अमृता स्मित करत म्हणाली, लवकरच सगळं स्पष्ट होईल. मी तुला सांगते, तुला यापासून कोणताही धोका नाही. एवढं बोलून अमृता गप्प राहिली. प्रज्ञा आधी 2-3 वेळा तिला भेटली होती. एखाद्या व्यक्तीला ओळखायला 2-3 भेटी पुरेशा आहेत. अमृता शांत स्वभावाची, शिक्षित, आधुनिक विचारांची, पण स्वार्थी किंवा असभ्य नव्हती. आज मात्र तिचा तिखटसर स्वभाव प्रज्ञेने प्रथमच अनुभवला. अमृता अगदी आपल्या नैसर्गिक स्वभावाच्या विरुद्ध वागत होती. प्रज्ञेनेही जास्त बोलणं टाळलं. फक्त आपलं मत मांडून अमृता निर्णय घेताना सर्व बाजूंचा विचार करेल याची खात्री केली. तिला ठाऊक होतं की अमोलला घटस्फोट घेण्याच्या निर्णयावर ती जबरदस्ती करू शकत नाही आणि ती करूही इच्छित नव्हती. तिला फक्त अमोलची काळजी होती, पण त्याला जबरदस्तीने मिळवायचं नव्हतं. काही वेळात दोघीही आपापल्या मार्गाने निघाल्या आणि अमोल अजूनही मार्ग शोधत होता. अजूनही निर्णय घेण्यास तयार नव्हता. अमृता घरी पोहोचताच अमोलचा फोन आला. तो म्हणाला, अमृता, आई बाबा येणार आहेत. त्यांना तुझ्याशी बोलायचं आहे. अमृताला लगेच कळलं ते काय बोलायला येत आहेत. ती शांतपणे म्हणाली, ठीक आहे, केव्हा येणार आहेत? अमोल म्हणाला, आज संध्याकाळपर्यंत येतील. आज मी घरीच आहे, तू आमच्या घरी ये. अमृता काही क्षण विचारात पडली. मग हलक्या आवाजात हो म्हणाली आणि फोन ठेवून दिला. तिला ठाऊक होतं, पुन्हा एकदा सगळेजण एकत्र बसून त्यांच्या आयुष्याचा निर्णय घेणार होते. पण यावेळी ती त्यांच्या शब्दांमध्ये वाहत जाणार नव्हती. तिने मनाशी ठरवलं होतं, आता ती तेच करेल जे त्या तिघांसाठी खरंच योग्य असेल. शेवटी किती दिवस इतरांच्या म्हणण्यावर आपलं आयुष्य चालवायचं? संध्याकाळी अमृता हर्षलला घेऊन अमोलच्या घरी आली. रात्रीचं जेवण झाल्यानंतर अमोलचे आई वडील त्यांना समजावत होते. अमोल आणि अमृता शांतपणे त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत बसले होते. अमोलचे आई वडील अजूनही त्यांच्या एकत्र येण्याचीच इच्छा बाळगत होते. त्यांना माहीत होतं त्या दोघांना एक मुलगा आहे आणि त्यांच्या वेगळं होण्याच्या निर्णयाचा परिणाम त्याच्या आयुष्यावर होणार आहे. अमृताला ही गोष्ट चांगलीच उमजत होती. म्हणूनच तिने स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा निर्णय घेतला होता. कदाचित अमोललाही हेच जाणवलं असावं. म्हणूनच घटस्फोट घेण्याच्या वेळी त्याचे पाय मागे सरकत होते. घरच्यांनी त्यांना समजावत सांगितलं, घटस्फोट घेणं कोणासाठीच योग्य नाही. तसंही घटस्फोटानंतरही मुलाची जबाबदारी अमोलवरच राहणार आहे. अमृता गप्प होती. अमोलही काही बोलला नाही. दोघंही नुसतं ऐकत होते, शांतपणे, निरुत्तरपणे. अमोलच्या आई वडिलांचा हा शेवटचा प्रयत्न होता त्यांच्या नात्याला वाचवण्याचा. पण किती काळ कोणी अनिच्छेने एखाद्या नात्याच्या कैदेत राहणार? ज्या वाटेवर चालून काहीच गाठता येत नाही, त्या गाठेवरून मागे वळणं हेच खरं शहाणपण असतं. जे नातं थेंबे थेंबे मरायला भाग पाडतं, जे सन्मान देऊ शकत नाही, त्या नात्याला नवीन वळण देणंच योग्य ठरतं. अमृता आपल्या मुलाला स्वतःच्या बळावर वाढवू शकणार होती. घरच्यांनी दोघांना समजावून सांगितलं आणि मग आपल्या खोलीत गेले. अमृताने शांतपणे विचारलं, काय ठरवलेस अमोल? अमोल काही क्षण गप्प राहिला. काही समजत नाहीये अमृता. अमृता ठाम स्वरात म्हणाली, मला मात्र सगळं समजलं आहे अमोल. आपण घटस्फोट घेऊया, हेच योग्य राहील. पण अमृता, पण काही नाही अमोल. मी तुला बांधून ठेवू इच्छित नाही. नाही, असं नाही आहे. हे मी स्वतः ठरवणार आहे. नाही अमोल, ही तुझी विचारसरणी नाही. हा तुझा अपराध भाव आहे, जो तुला परत माझ्याजवळ घेऊन आला आहे.
असं का करतेस अमृता? कारण मला सगळं नीट माहीत आहे अमोल. तू काळजी करू नकोस. मी घरच्यांशी बोलेन. आपल्या मुलासाठी मी आहेच. मला तुझ्याबद्दल कोणतीही तक्रार नाही. पण बस आता पुरे. या सगळ्याचा इथेच शेवट करूया. नातं निभावलं जातं, ते जबरदस्तीने थोपवलं जात नाही. तू प्रज्ञासोबतच आनंदी राहशील. मी आता समाजाच्या त्या जुनाट विचारसरणीतून बाहेर पडले आहे, ज्यात घटस्फोटाला पाप मानलं जातं. पण मला वाटतं घटस्फोट त्या नात्यांपेक्षा चांगला असतो, जो आतून कुजलेला असतो, जिथं फक्त घुसमट उरते. ही कसली न्यायाची गोष्ट आहे? एक जण जगतो आणि दुसरा प्रत्येक क्षणी मरत राहतो. हे योग्य नाही. आत्तापर्यंत आपण दोघंही या नात्यात बंदिस्त होतो. आता जर मला माझं सुख मिळालं तरी तू माझ्यासोबत राहू शकशील का, जसं तू प्रज्ञासोबत राहतोस? अमोल तिच्याकडे शांतपणे पाहत राहिला. काही क्षणांनी तो हळू आवाजात म्हणाला, तू बरोबर बोलतेस अमृता. बहुधा या नात्याचा शेवट असाच लिहिला होता. पण तू मला कधी माफ करू शकशील का? अमृता हळूच म्हणाली, मी तर कधी तुझ्यावर रागवलेच नव्हते अमोल. कारण तू कधी माझ्याशी खोटं बोललास नाहीस. जे होतं ते पहिल्याच दिवसापासून स्पष्ट होतं. मी फक्त एवढंच इच्छिते की तूही आता या बंधनातून मुक्त हो. अमोलने हलकेच डोळे मिटले आणि मग दोघंही निघाले आपापल्या मार्गावर एका नव्या प्रवासाकडे. काही दिवसांनी न्यायालयाबाहेर अमोल आणि अमृता दोघांच्याही चेहऱ्यावर समाधानाची शांत छटा होती. त्यांचा घटस्फोट झाला होता. अमृताला दिलासा वाटत होता. तिने अमोलला त्याचं सुख परत दिलं होतं. अमोललाही आनंद होता, कारण अमृताने त्याच्या चुका आयुष्यभराच्या पापासारख्या धरल्या नाहीत. आता तो मोकळा होता. छाती ठोकून म्हणू शकत होता, कदाचित त्यावेळी मी काही ठोस निर्णय घेऊ शकलो नाही, पण आता माझा निर्णय मनापासून आहे. एका चुकीच्या निर्णयामुळे तो 5 वर्ष अशा नात्यात अडकून राहिला होता, जिथं त्याचा मनापासून कधीही सहभाग नव्हता. पण आता तो अपराध गंडातून मुक्त झाला होता आणि त्याच्यासाठी हीच सर्वात मोठी उपलब्धी होती. बाहेर प्रज्ञा त्यांची वाट पाहत होती. अमृता बाहेर आली तशी प्रज्ञा पुढे सरसावली आणि तिचा हात धरत हळू हसत म्हणाली, थँक्यू अमृता. अमृता शांतपणे म्हणाली, थँक्यू म्हणायची काही गरज नाही प्रज्ञा. अपराधगंड आणि जबाबदारीला अभिमान समजणं हीच खरी चूक आहे. मला कोणतंही ओझं घेऊन जगायचं नव्हतं. मी मनाने जे योग्य वाटेल तेच केलं. आता तू आणि अमोल एकत्र आनंदात राहा. मी एवढंच इच्छिते की तुमच्या दोघांच्या आयुष्यात आता कुणी तिसरा येऊ नये. अमृताच्या आवाजात थोडीशी शिकवण होती, पण त्या शब्दात भरपूर आशीर्वादही दडले होते, जेणेकरून गेलेल्या दिवसांच्या गैरसमजुती मागे सोडून ते दोघं नव्या आयुष्याची सुरुवात शांततेत आणि आनंदात करू शकतील. प्रज्ञा हसत मान डोलावली आणि तिचं म्हणणं स्वीकारलं. तेवढ्यात अमोलही बाहेर आला. थँक्यू अमृता, तो म्हणाला. अमृता हळूच म्हणाली, अमोल, थँक्यू म्हणायची काही गरज नाही. तरीही जर तू त्या दिवशी मला समजावलं नसतंस तर कदाचित मी पुन्हा एकदा चूक केली असती. तो थोड्या विचारात पडला. नंतर म्हणाला, अमृता, तू बरोबर बोलतेस. मी फक्त योग्य वेळेवर योग्य निर्णय घेऊ शकलो नाही. अमृता हसली आणि म्हणाली, ठीक आहे. पुढच्या वेळेस प्रयत्न कर की योग्य वेळेला योग्य निर्णय घेता येईल. अमोल हसला आणि प्रज्ञासोबत निघून गेला. अमृताच्या डोळ्यात किंचित ओलसरपणा होता, पण ओठांवर हलकंसं स्मितही फुटलं होतं. ती खुश नव्हती कारण तिचं घर तुटलं होतं. तीही आयुष्यभर अमोलसोबत राहू इच्छित होती, पण मनापासून राहू इच्छित होती, जबरदस्तीने नव्हे. आणि मनापासून तर अमोल कधीच तिच्या जवळ आला नव्हता. म्हणूनच आज अमृताने त्याला मुक्त केलं होतं. खरं तर जीवनात काहीही इतकं अवघड नसतं जितकं आपण ते विचारांनी कठीण करून ठेवतो. आपण जितकं एखाद्या गोष्टीबद्दल विचार करतो तितकेच त्यात गुंततो. जीवनाला सहजतेने स्वीकारलं की जगणंही सोपं होतं. अमृताने आज हेच केलं. ती आता कुणाच्या आधारावर नव्हे, स्वतःच्या बळावर जगणार होती. स्वतःच्या हाताने आपल्या मुलाचं संगोपन करणार होती. ती सक्षम होती सगळं करण्यासाठी. तिला कुणाच्या आधाराची गरज नव्हती. कारण जेव्हा प्रश्न आत्मसन्मानाचा असतो तेव्हा आत्मविश्वास आपोआप जागृत होतो.
आता अमृता मुक्त होती. तिला कुणासाठी विचार करण्याची गरज नव्हती. ती फक्त स्वतःसाठी आणि आपल्या मुलासाठी जगणार होती. आयुष्याला नवं वळण देण्यासाठी. तिने आता जीवनाचा खरा अर्थ ओळखला होता. माणूस जन्माला येतो तेव्हा एकटाच येतो आणि जातो तेव्हाही एकटाच जातो. मग श्वास घेण्यासाठी, आयुष्य जगण्यासाठी इतरांवर अवलंबून का राहावे? ती एकटीही जगू शकते. आणि हे लक्षात येताच अमृताने आपलं सगळं दुःख मागे टाकलं आणि आपल्या मुलासोबत आनंदानं हसत मुखाने जगायला सुरुवात केली. मित्रांनो, कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद.